तर इथून सामना सुरुवात होईल. सर प्लीज इथून 2 बॅटर मकळे संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत आणि इथून 12वा प्रतिनिधी कंपल्सरी असेल याची नोंद घ्या. इथून या स्पर्धेची नियमावली आपण पाहतो. त्या ठिकाणी दोन्ही संघांसाठी रिव्ह्यू असेल, परंतु LBW आणि बॅट साठी रिव्ह्यू दिला जाणार नाही. त्या ठिकाणी अंपायर कॉल असेल, पंचांनी दिलेला निर्णय त्या ठिकाणी मात्र ग्राह्य धरला जाईल. 12वा प्रतिनिधी अनिवार्य असेल, कंपल्सरी असेल, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. इथून सामना जर बऱ्याबरी सुटला गेला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण पाहणार आहोत या स्पर्धेमध्ये सलग ज्या दिवशी दुसरा तिसरा दिवस होता, पहिले सामने मात्र आपण सुपर ओव्हर मध्ये पाहिलेत. त्यानंतर आजचा या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस ज्या ठिकाणी 14वी रचनी इथून उद्याच्या दिवसात ज्या दिवसाचे सर्व प्रेक्षक राजा आणि संपूर्ण जे क्वालिफायर झालेले संघ असतील वाट पाहतात, तो दिवस उद्याच्या दिवसात आपल्याला मेगा फायनल पाहायला मिळेल. यंदाच्या हंगामाचा चॅम्पियन कोण असेल? पर्व 1 मधील फ्रेंच चषक केळवा रोड 2026चा रणसंग्राम त्या अनुषंगाने आपण सुरू आहे आणि त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर उद्याच्या दिवसात तो चॅम्पियन आपल्याला मिळणार. तर इथून सामना जर बरोबर सुटला गेला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. त्या ठिकाणी जो संघ क्वालिफाय होईल त्या संघासाठी सुवर्ण संधी असेल. ऑल इंडिया आयकॉन मधून 2 पॅकर तुम्ही आपल्या संघामध्ये समाविष्ट करू शकता, परंतु तो पॅकर जो तुम्ही घेणार आहात तो ही स्पर्धा खेळलेला नसावा, ही नोंद घ्या. त्या ठिकाणी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहणार आहोत. P1 असेल, 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. P2 ला ज्या ठिकाणी सुरुवात होईल त्या ठिकाणी 3 खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील. इथून पहिलाच बॉल जरूर चांगला क्षेत्ररक्षण झाला. 30 सर्कलला आपण पाहतो क्षेत्ररक्षण आहे. मनीष दाखल झाला. पहिलं पॉवर प्लेचं षटक ज्या ठिकाणी त्या पहिल्याच षटकामध्ये मनीषला प्रमोट केला. पहिल्याच बॉल वरती एकेरीला प्राधान्य देत असताना संघाचं खातं ओपन केलंय इथून यंगस्टर माकणे संघानं. इथून जर पाहिलं गेलं तर एका धाब्याने धाफलकाला सुरुवात झाली. तर फुलटच बॉल जरा रोडवलाय. चेंडू बर्राज कालव्यामध्ये क्षेत्ररक्षकाने चांगले एफर्ट्स दर्शवले. त्या ठिकाणी इथून फेके तितकी चांगली झाली आहे. डायरेक्ट हिट जरूर, परंतु फलंदाज पापेन क्रीज वरती सेफ आहे. इथून ह्या वेळेस एकच धाव महत्वाच्या 5 धावा असेल. त्या ठिकाणी सेव्ह केला क्षेत्ररक्षकानं. प्रॉपर एलिव्हेशन नव्हतं त्या ठिकाणी. इथून मात्र क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण दर्शवलं. इथून एकच धाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागते. 1च्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचला गेला 2 धावा धावफलकावरती. पूर्ण तिसरा बॉल प्लेट अँड मिस डॉट बॉल आला. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न हवे फ्रॉम द बॉडी आणि त्यामध्ये आलेलं हे यश त्या ठिकाणी पाहिलं गेलं. तर आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपला गेला. इथून भावे जरूर ऑन स्ट्राईक वरती आहे, परंतु या बॉल वरती त्याला पाठवलं बॅकफुट वरती. चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाज मनीषचे. इथून उडवलंय जरूर, लॉफ्ट केलाय. सरळ बॅटचा वापर, क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू सरळ क्लिअर करेल. आउट ऑफ द पार्क आला. इथून भावेच्या बॅट मधून षटकार 6. इथून यादीच्या चेंडूवरती जरूर शरीरापासून दूर ठेवला होता, त्यावरती यश आलं नाही. तो इथून स्लॉट मधला चेंडू होता,
त्याला पार्किंग स्लॉट मध्ये डिलिव्हर केला. इथून या 6 धावाने धावफलक फ्लाय होईल. या 6च्या मदतीनं धावफलक जाऊन पोचलं जाता, म्हणजे 8 धावा धावफलकावरती. 8 रन दी स्कोर कार्ड, 8 धावा धावफलकावरती. त्या ठिकाणी 4 चेंडूंचा काय संपला जाता 200च्या स्ट्राईक रेटनं 8 धावा लागल्या गेल्या धावफलकावरती. इथून मनीष वरती केलंय आक्रमण. इथून पॉवर प्लेला पॉवरफुल बनवण्याचा इरादा पूज मात्र स्पष्ट केला. या वेळेस मिस्टर स्ट्रोक जरूर, चेंडू बर्राच काळव्यामध्ये क्षेत्ररक्षक आलेत आणि तोंड मात्र एक सुपा झेल धरतीला दान केला. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद जरूर दिला फलंदाज बाबेसाठी. येणाऱ्या काळामध्ये हा किती हानिकारक ठरेल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल, कारण ज्या वेळेस जीवनदान मिळालं त्या वेळेस मात्र एक नवीन इतिहास घडला जातो आणि त्यावेळेस मात्र समोरच्या संघाला निश्चित स्वरूपामध्ये बॅकफूट वरती जावं लागतं. त्याच अनुषंगानं इथून भावेची कॅच सोडली आहे, ज्याच्या बॅट मधून एक षटकार आला. इथून शेवटचा अंतिम बॉल असेल, लास्ट बॉल रिमेनिंग. यावेळेस उडवलं जरूर, प्रॉपर इलिव्हेशन फ्रॉम मिडल ऑफ द बॅट, चेंडूला सरळ षटकारामध्ये कन्वर्ट केला. इथून या षटकाराने मात्र या षटकाची समाप्ती झाली. या ठिकाणी पहिले षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचलं जाता 15 धावा धावफलकावरती. 15 रन स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट आतापर्यंत यंगस्टर माकड्या संघ पाहायला मिळतो. इथून पहिलं षटक जरूर चांगला हाताळलं गेला. त्या ठिकाणी जवळजवळ 3.30 सेकंदाचा वापर केला गेला. इथून 20 मिनिटाचा टायमर सेट आहे. तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटकं हाताळायची आहे, तिची नोंद असू द्या. अन्यथा मात्र शेवटच्या अंतिम षटकामध्ये ज्या ठिकाणी 6 चेंडूंचा काही शेष असेल त्या ठिकाणी मात्र तुम्हाला 4च खेळाडू तट्ट्या सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील. त्या अनुषंगानं तुम्ही वेळ खर्च करायचा याची नोंद असू द्या कर्णधार आणि इथून खेळाडूंनी, कारण पहिलं षटक संपुष्टात आला. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेलात. 15 रन ऑन दी स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट खेळले राहिले गेले यंगस्टर माकडे संघाच्या माध्यमातून. इथून दुसरं षटक प्रगती पथावरती या ठिकाणी पिटूला सुरुवात झाली. प्रतीक दाखल झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. दुसरं षटक प्रगती पथावरती या. इथून प्रतीकला जरूर प्रमोट केला आणि इथून जिम्मेदारी असेल, कारण पहिलं षटक थोडंसं मागणं राहिलं गेलं गोलंदाज मनीषच्या माध्यमातून. पहिलाच बॉल चांगला हाताळला, लोल फुलट जरूर होता. तटीय सर्कलला प्रोटेक्शन, तिथून एकच धाव सहज रीतीने पूर्ण होईल. चेंडूला फील्ड केला तद्वर एकच धावावरती सॅटिस्फाय व्हावं लागतं. यक्ष मदतीनं धावफलक फ्लाय होत असताना जाऊन पोचले जाता 16 धावा धावफलकावरती. तर तोडणं ट्रम्प लाईनच्या बाहेर. दोन वाईट बॉलचा आला इशारा, एक्स्ट्रा स्वरूपातील धाव असेल ज्या ठिकाणी ऍड होईल धावफलकावरती. आणि दोन या एकच्या मदतीनं धावफलक फ्लाय झाला, जाऊन पोचला गेला 70 रन ऑन दी स्कोर कार्ड, 17 धावा धावफलकावरती. तो यावेळेला चेंडू बर्राच काढव्यामध्ये कोणती चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद अपूर्व येतो बॅक टू दी पवेलियन. तर तो विकेटचा पतन झाला, ज्या ठिकाणी पहिल्या विकेट लागला गेला 17 अंकावरती. तोडणं आपल्या डॅड मेस डॉट बॉल आला, चांगली गोलंदाजी राहिली गेली. इथून जर चेंडूची सांगता मात्र होताना पाहायला मिळतात. त्या ठिकाणी देवमान स्वप्नील दाखल झाला, त्याच्या विपक्षामध्ये ही निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली.
आणि इथून आई मौली डोंगरे संघ आपली प्रवेश फी जमा करून घ्यायची याची नोंद असू द्या. इथून फुल चेंडू जरूर होता. बॅटची डेरी घ्यायच्या. इथून डावचीची संधी जरूर त्या ठिकाणी बॅकअप नव्हतं त्या कारणास्तव मात्र इथून जीवनदान मिळाला स्वप्नीलला. कारण एका रुलावरती 2 गाड्या आल्या होत्या. त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता जरूर, परंतु तिथून इथून चेंडू बरा आजकाल वेळ होत्या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण कोणतीच चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल सोपा जाईल. फलंदाज स्वप्नील ठरला फेल. बॅक टू द पवेलियन. गॉन. थँक्यू. तर इथून चांगला षटक राहिला गेला त्या ठिकाणी. इथून पाहिलं जर प्रत्येकाने चांगले तर इथून नाही माऊली डोंगरे संघ आमच्यापर्यंत पोहोचले गेला. धन्यवाद. तुमचं सुद्धा मनापासून आभार असेल. इथून 2 षटक परिपूर्ण झाला. ज्या ठिकाणी आतापर्यंत पाहिलं गेलं तर 9 मिनिटं खर्च केलं म्हणजे चैनमान सटाळे संघानं 2 षटक कंप्लीट करण्यासाठी इथून धावफलक आतापर्यंत पाहिलं गेलं जाऊन पोहोचलं जाता ते म्हणजे 17 धावा धावफलकावरती. एक चांगला पुनरागमन केलाय गोलंदाज प्रतीकनं. कारण पहिलं षटक जे होतं ना कुठेतरी 15 धावा आल्या होत्या. त्यानंतर गोलंदाज प्रतीक दाखल झाला 2 महत्वपूर्ण विकेट्स घेत. त्याने मात्र 2 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये आणि त्यामध्ये एक एक्स्ट्रा स्वरूपातील वाईट स्वरूपातील अवांतर धाव सुद्धा तसा बघितलं गेलं तर एकच धाव एक्स्ट्रा स्वरूपातील एक अशा प्रकारे 2 धावा खर्च केल्यात. निर्माण दाखल झाला. राजदीप आला. फुल टच बॉल केचूर मारला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एफर्ट्स तर जरूर चांगले दर्शवला. झेल मात्र परिपूर्ण होईल आणि तोंड मात्र फलंदाज बाद होताना भावेच्या सुद्धा खेळला लागणारा पूर्णविराम. थँक्यू डीजे. इथून निश्चित स्वरूपामध्ये इथून आता डब्बार बिझी असेल कारण इथून विमरसाठी रिव्ह्यू आला. इथून फेअर डिलिव्हरी. इथून फलंदाज बाद होईल. भावेशच्या खेळला पूर्ण विराम. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी पाहिला गेला तर गोलंदाज राजदीप आला. पहिल्याच बॉल वरती एक सेट बॅटर भविष्यला पाठवलाय. बॅक टू द पवेलियन. निर्माण चला लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. नोंद असू द्या. तरी तोंड पहिल्याच बॉलवरती विकेट आल्यानंतर निर्माण दाखल झाला महेश त्या ठिकाणी. पूर्ण चांगला प्रहार जरूर स्क्वेअरली गेलेला क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड केलं जाता त्याद्वारे एका जबाबदारीसाठी 5 व्हावं लागेल.
त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर चांगली सुरुवात राहिली गेली होती पहिल्या षटकामध्ये. प्रतितून शेवट गोड होईल काय सुद्धा प्रश्न चिन्ह पाहतोय. इथून चांगली गोलंदाजी राहिली गेली. गोलंदाज राजदीपच्या माध्यमातून टप्प्याचा चेंडू जर क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, परंतु इथून चेंडूला फील्ड केलं जाईल. की चांगली फेकी राहिली. क्विक थ्रो आला. एकच जाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागेल, समाधान मांडावं लागतं. इथून व्हेरी इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मिडल ओव्हरमध्ये त्याला आणलं गेलं. इथून जी रणनीती आखली गेली या चट्टाले संघानं वेगवेगळ्या 3 गोलंदाजांचा वापर केला. इथून धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचला 19 या आकड्यावरती. चौथा बॉल चांगला चेंडू वळवला. इथून काय व्हेरिएशन राहिले गेला. पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू होता. बॅटर बॉलची कनेक्टिव्हिटी नाही या बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होईल धावफलकावरती. इथून अप्रतिम डिलिव्हरी राहिली गेली. बॉल ऑफ द डे असेल कालच्या दिवसात युवराज वैद्यने अशाच प्रकारचा चेंडू हाताळला होता. आज ती किमिया राजदीपनं करून दाखवली. याही वेळेस वळवलाय जरूर. बॅटरने बॉलची कनेक्टिव्हिटी नाही. प्लेट डॅट मेस डॉट बॉल आलाय. काही अप्रतिम डिलिव्हरी राहिले गेला. इथून डॉट बॉल पाहायला मिळतो. ज्या ठिकाणी शेवटचा अंतिम बॉल असेल या ठिकाणी गोलंदाज राजदीप दाखल झाला. फलंदाज आपण पाहतोय रो नॉन स्ट्राईक वरती पूर्णपणे बीट होत असताना महेश आणि रोहन जोडी जरूर आहे, परंतु पार्टनरशिप बिल्ड करू शकत नाही. इथून खोलवर टप्प्याची चेंडू आहे त्यावरती केलंय आक्रमण. क्षेत्ररक्षक आहेत प्रयत्न तर दर्शवल्यात, परंतु इथून चेंडू क्लिअर करेल. वन बाउंड सीमा रेषा पार आलाय. चौकार 4. या 4च्या मदतीनं तुम्ही षटकार आहे की नाही ते चेक करायचा. चौकार. चांगले प्रयत्न राहिले गेले, चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी. यातून महत्वाच्या 2 धावा असतील त्या ठिकाणी मात्र वाचवल्या गेल्यात आपल्या संघासाठी. चांगले एफर्ट्स लावले गेले आणि तिथून 4 धाव्याने षटक संपुष्टात आणलं होतं. सुरुवात जरूर चांगली झाली नव्हती, षटकाची विकेट न झाली होती, परंतु तिथून शेवट केला चौकारानिशी आणि धावफलक 3 षटकाच्या समाप्तीकडे जाऊन पोहोचल्या. 25 धावा धावफलकावरती. 24 धावा झालं. चौथा षटक. सरळ बॅटचा वापर केला. चेंडूला सरळ कॅमेरामॅनच्या अभिवादनासाठी स्वागतासाठी आलाय षटकार 6. स्वप्नील मात्र महेश त्या ठिकाणी आणि महेशच्या बॅट मधून आपण षटकार पाहतो. विट अँड वॉच चेंडूला सरळ फेकून दिले गेलं. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सीमारेषा पार षटकार. 6च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचला गेला. 30 धावा धावफलकावरती. प्रत्येक यावेळी जर इकॉनॉमिकल राहिला गेला तर परंतु इथून हे षटक एक मोठं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, परंतु इथून त्याने केलाय पलटवार. इथून डॉट बॉलची सांगता झाली आहे. 1 तेरे तो 1 मेरे मैदानाच्या आतमध्ये. चांगली सुरुवात मानावी लागेल, कारण इथून जे वेळेचं बंधन त्या अनुषंगानं वेळेच्या बंधनामध्ये प्रत्येक संघ सहकार्य करतो, कोऑपरेट करतो. आहे वेळेस प्लेट डॅन मेस डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू ती सांगता झाली. याही वेळेस काही गोलंदाजी साकारतोय गोलंदाज प्रतीक. या आधी आला होता. 2 विकेट्स घेत असताना 2 धावा खर्च केल्या होत्या आणि इथून आला. पहिलाच बॉलवरती षटकार आल्यानंतर 2 बॉल निर्धाव हाताळल्यात. महेशला बॅकफूट वरती पाठवण्याचं कार्य झाला. षटकार आल्यानंतर कमबॅक केलंय गोलंदाजानं आणि हे खरंच खूप महत्वाचं होतं. त्याचं घडलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. इथून डॉट बॉल आला. इथून आहे वेळेस अप्रतिम चेंडू. यातून चेंडूला उसडे घेतले गेले. बाउन्सर स्वरूपातील चेंडू राहिला गेला आणि तिथून मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. तो षटकार आल्यानंतर सलगचे 3 बॉल आहेत त्या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू हाताळण्यामध्ये प्रत्येकला यश आला. इथून स्ट्रॉंग कमबॅक केला गोलंदाज प्रत्येकनं. इथून चौथा षटक प्रगती पथावरती आहे. पूर्णपणे धावांचा दुष्काळ धावफलकावरती आहे. याही वेळेस प्लेट डॅट मे सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न आणि इथून सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना आपण पाहणार आहोत. इथून फलंदाज बाद झाला. त्या ठिकाणी
महेश गेडला पूर्ण विराम लागतो. पूर्ण यही षटक काही अफलातून राहिलं गेला. या ठिकाणी पहिलं षटक 15 धावांचं आलं होतं ना, अपूर्व आणि इथून पाहिलं गेलं तर भावेशने जी सुरुवात केली होती त्याला मात्र कुठेतरी खरं ठरवलं गेलं आणि इथून मात्र बॅकफूट वरती पाठवल्या. त्या ठिकाणी धावफला स्थिर ठेवलं गेलं. आतापर्यंत विचार केला तर एक मजबूत स्थितीमध्ये जय हनुमान चटाळे या संघ पाहायला मिळतो. आजच्या दिवसातील आपण सामना क्रमांक 3 पाहणार आहोत. सिद्धिविनायक तलावपाडा विपक्षामध्ये डोंगरीपाडा. दोन्ही संघांना विनंती असेल आपण या इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी उपस्थित राहायचं याची नोंद घ्या. शेवटचा अंतिम बॉल या षटकामधील असेल. गोलंदाज प्रत्येक यावेळेस उडवले जरूर क्षेत्ररक्षक आहेत परंतु इथून चेंडूला रोखू शकणार नाही. चेंडू सरळ वन बाउंड सी बार रेखा बार चौकार 4 म्हणजे 4च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचला गेला. 34 रन स्कोर कार्ड 34 धावा धावफलकावरती. 34 धावांपर्यंत मजल मारली गेली. 4 षटक संपुष्टात आले. आतापर्यंत शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष असेल. चला त्वरित गोलंदाज आपण रेडी ठेवायचं नोंद असू द्या. इथून जे सहकार्य केलं कोऑपरेट मात्र केले संघाने ते खरोखरच अप्रतिम. कारण जे टायमर सेट केला त्या अनुषंगानं आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली गेली. 4 षटक संपुष्टात आला. 34 धावा धावफलकावरती. इथून शेवटचा अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष असेल. या 6 चेंडूवरती किती धावा जमवेल इथून यंगस्टार माकणे हा संघ. इथून ऑन स्ट्राईक वरती जर पाहिलं गेलं रोहन पाहायला मिळतो. आदर्श पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईक एंड वरती रोहन या जोडीवरती जिम्मेदारी आहे कारमदारा. त्या ठिकाणी शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष. इथून जर पाहायला गेलं तर ह्या हाणामारीच्या षटक इथून तुम्हाला आक्रमण करावं लागणार आहे गोलंदाजावरती. परंतु तसं काही घडलं जाईल की इथून गोलंदाज आदित्यचा बोलबाला राहील. ज्या ठिकाणी कन्सिस्टन्सी राखली गेली आतापर्यंत प्रत्येक रसदीप या गोलंदाजाने यावेळेस आखूड टप्प्याची लेन लाईन कट केल्या जरूर डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव परिपूर्ण झाली. इथून बॅकअप चांगला आहे. त्या ठिकाणी फेकी जरूर चांगली कॅरी केली नव्हती चुकी झाली होती रक्षकाच्या माध्यमातून परंतु बॅकअप चांगला आणि इथून एकच धाव्यावरती तुम्हाला समाधान मानावं लागणार. आदर्शाच्या बॅट मधून एक गळा वाली. इथून ऑन स्ट्राईक वरती आपण पाहता रोहन इथून अनुभव भन्नाट आहे परंतु इथून त्याचा पुरेपूर फायदा करणं खूप गरजेचं असेल. कारण समोर आदित्य सारखा गोलंदाज त्यानंतर पहिलाच बॉल पुढे आखूड टप्प्याचा हाताळला होता. इथून खोलवट टप्प्याची लेन लाईन त्याला उडवलंय लोंगांच्या डोक्यावरून सरळ सीमा रेषा पार आलाय षटकार. इथून स्लॉट मधल्या चेंडूला सोडणार नाही रोहन. स्लॉट मधल्या चेंडूला पार्किंग स्लॉट मध्ये पाठवल्या. तो 6 धाव्याने धावफलक फ्लाय होईल. त्या ठिकाणी शेवटच्या अंतिम षटकावरती केलेला हा वारा चेंडूला सरळ पाठवला सीमारेषा पार. तुम्ही 6च्या मदतीनं धावफलक फ्लाय होत असताना जाऊन पोहोचल्या जाता 41 धावा धावफलकावरती. यावेळेस स्ट्रोक जरूर पहिली साफ खूप वेगाने घेतली. इथून चांगला क्षेत्ररक्षण जरूर झाला परंतु फेकी करेल तद्वर 2 धावा सहज रीतीने पूर्ण होईल आणि पुन्हा एकदा रोहनला आपण स्ट्राईक वरती पाहणार आहोत. इथून जर 50 धावा प्लस जर जमावले गेला ना तर निश्चित स्वरूपामध्ये मॅच मध्ये रंगत येणारा. कारण यंगस्टर माकडे संघाकडे सुद्धा चांगली गोलंदाजी अनुषंगाने 50 प्लस धावा करणं खूप गरजेचं असेल. ती जिम्मेदारी अचूकरित्या आतापर्यंत बजावली गेली या 3 बॉल वरती. परंतु अजून जर पाहिलं तर 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक अजूनही शेष आहे आणि उर्वरित या 3 बॉल वरती किती धावा जमवेल इथून यंगस्टार माकणे आणि रोहन. चौथा बॉल आखूड टप्प्याचा जरूर ट्रॅप लाईनच्या बाहेर पंचांचा आला इशारा. व्हाईट बॉल एक्स्ट्रा स्वरूपातील धाव ऍड होणार. तुम्ही एका धावेने धावफलक फ्लाय झाला. 44 धावा धावफलकावरती. इथून यादी जरूर वेट अँड वॉच वाट पाहिली होती. इथून थांबण्याचं नाव घेणार नाही या रोहन. चौथा बॉल ऑन स्ट्राईक वरती याही वेळेस उडवले जरूर क्षेत्ररक्षक आहेत पण तिच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू सरळ
सीमारेषा पार षटकार 6. थँक्यू डीजे. इथून या 6च्या मदतीनं इथून मागण्या संघाचा अर्धशतक लागले गेल्या धावफलकावरती 50 धावा झाल्या. त्या अनुषंगानं त्या धावा जमवण्यामध्ये त्यांना यश आला. इथून शेवटच्या अंतिम 2 चेंडूंचा खेळ शेष. 4 चेंडूंचा खेळ संपला गेला. इथून हे षटक पॉवरफुल बनवलं गेला. यावेळेस उडवलं जरूर क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू सरळ सीमारेषा पार षटकार 6. तुम्ही काय फलंदाजी साकारली फलंदाज रोहन ना, कारण मी म्हटलं होतं अनुभव, त्या अनुभवाचा वापर पुरेपूर झाला. तुम्ही 6च्या पद्धतीनं धावफलक फ्लाय होत असताना जाऊन पोचल्या जाता 56 धावा धावफलकावरती. शेवटचा नांती बॉल असेल खूप महागडा षटक बनता येणारा, तर ज्या ठिकाणी 34 धावांपर्यंत मजल मारली होती 4 षटकामध्ये, तदनंतर केलेला हा पलटवार असेल फलंदाजी करणाऱ्या टीमनं. इथून लोअर फुलटॉस जरूर मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. शेवटीला फील्ड होईल तत्वर थोडासा बंबल झाला. एक धाब्याला दुसऱ्या धाब्यामध्ये कन्वर्ट केला. तिसऱ्या धाब्याचा अटेम्प्ट नसेल कारण अचूकपैकी राहिली गेली आणि तिथून मात्र 2च धाब्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागतं. तिथून या 2च्या मदतीनं डाव फलक जाऊन पोहोचला गेला. एका मजबूत स्थितीमध्ये 58 धावा जमवल्यात आणि 30 चेंडूमध्ये 59 धावांचं टार्गेट मात्र इथून सेट केलं चैनुमान चटाळे संघासमवेत. इथून आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 असेल सिद्धिविनायक तलावडा विपक्षामध्ये डोंगरीपाडा. तो दोन्ही संघ या टॉस साठी मात्र तुम्हाला कमी षटकाचे सामने खेळावे लागतील याची नोंद असू द्या. त्यानंतर कोणत्याच प्रकारचे आर्ग्युमेंट्स ऐकून घेतले जाणार नाही कारण आधीच आपण आजच्या दिवसाला उशिराने सुरुवात केली आहे. त्या कारणासह तुम्हाला विनंती असेल डोंगरीपाडा विपक्षामध्ये सिद्धिविनायक तलावडा दोन्ही संघाचे कर्णधार या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी या. आणि इथून आपण सुपर 6 चे लॉट सुद्धा टाकतो याची नोंद असू द्या. आजच्या दिवसातील विजयी संघाची चिठ्ठी असेल. या मॅच नंतर आपण लॉट टाकणार आहोत सुपर 6 जे संघ क्वालिफाय झालेत त्यामध्ये नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. पहिला दिवस रॉकी ग्रुप बस संघ सुपर 6 मध्ये पोहोचला टेंबे खोडावे गटामधून. दुसरे दिवस सफाळे गटाला प्राधान्य होतं. सफाळे गटामधून श्री जगमाता रावळे संघ सुपर 6 मध्ये पोहोचला. तिसरा दिवस खार्डी डोंगरे आणि विलंगी या विभागामधून चामुंडा स्पोर्ट्स विराधन हा संघ सुपर 6 मध्ये पोहोचला. अमरदीप गटामधून हरबादेवी कोरे संघाने बाजी मारली. कालचा दिवस सुद्धा अमरदीप जलसार संघाने गाजवला आणि आजची 14वी रजनी या 14व्या दिवसामध्ये मात्र इथून 6वा दिवस असेल सफाळे गटाचा. या 6व्या रजनीमध्ये चला त्वरित फिल्डरीज करून घ्या प्लीज. यंगस्टर वाकडे संघ पुनश्च पुकार केला जाणार नाही याची नोंद असू द्या. इथून आजच्या दिवसामध्ये कोणता संघ असेल आजचा दिवस जी आजची 14वी रजनी आजच्या दिवसामधील जो संघ क्वालिफाय होईल तसे विजयी संघाची चिठ्ठी असेल याची नोंद असू द्या. या मॅच नंतर आपण लॉट्स टाकणार आहोत. या मॅच नंतर
तर इथून या मॅच नंतर आपण लॉस टाकणार आहोत. चला प्लीज थोडं स्पीडअप करा विनंती असेल. शेवटचा अंतिम पुकार आहे इथून सिद्धिविनायक तलाववाडा विपक्षामध्ये डोंगरीपाडा संघ दोन्ही आलेत कर्णधार. इथून नाणेफेकी केली जाईल. देवराजी परेड सरांचे शुभ असते. इथून सामना सुरुवात करायची लगेच प्लीज. इथून आपण नाणेफेकीकडे वळणार आहोत. त्या ठिकाणी देवराजे परेड सरांचे शुभ असते नाणेफेकी केली जाईल. एका बाजूला सिद्धिविनायक तलावडा विपक्षामध्ये डोंगरीपाडा सामना क्रमांक 3 च्या ठिकाणी रंगेल. एका बाजूला सिद्धिविनायक तलावडा संघ असेल तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहणार आहोत डोंगरीपाडा संघ असेल. तर इथून देवरामजी परेड सरांच्या शुभ असते नाणेफेकी केली जाईल. ज्या ठिकाणी सामना क्रमांक 3 आपण पाहतोय. डोंगरीपाडा संघाचा कॉल असेल. इथून काट आला. ज्या ठिकाणी प्रथम नाणेफेकी जिंकली गेली आहे ते म्हणजेच डोंगरपाडा संघा काय निर्णय असेल. फिल्डिंग एकंदरीत 5 षटकाचा सामना तुम्ही पाहताय आणि या 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. आम्ही कमीत कमी रनांचा रोखण्याचा प्रयत्न करू. आणि इथून असं कमीत कमी धावा रोखण्यामध्ये तुमचा महत्त्वपूर्ण गोलंदाज कोण असेल जे मात्र पॉवर प्लेच्या बंधनामध्ये पॉवरफुल गोलंदाजी साकारतील. जितू आहे, साहिल आहे, मलिंग आहे, रोहित आहे. जास्त वेळ घेणार नाही. बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला सुद्धा. इथून जर तुम्ही प्रथम नाणेफेकी जिंकली असती सिद्धिविनायक तलावडा संघ तर तुम्ही काय निर्णय घेतला असता. आम्ही पण शतरक्षणच घेतलं असतं. परंतु इथून मनाविरुद्ध तुम्हाला फलंदाजी करायची आहे. तर फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. फलंदाजी करताना जास्तीत जास्त धावांचा प्रयत्न असेल. आणि आज जसं कोणते बॅटर असतील 2 महत्त्वपूर्ण बॅटर तुमच्या संघामधील ज्यांच्याकडून जास्त धावांची अपेक्षा. विक्की आहे, मी आहे आणि आदित्य आहे, रोहित आहे. शेवटचा अंतिम प्रश्न एकंदरीत या स्पर्धेला कशा शुभेच्छा द्याल तुम्ही. आम्ही प्रथमच नाईट टुर्नामेंट खेळायला आलेत. त्याबद्दल चांगलं आयोजन आहे. खेळू. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक असेल दोन्ही संघांना. इथून प्रथम नाणेफेकी जिंकली गेल्या डोंगरीपाडा संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारल्या आणि इथून प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले गेलं सिद्धिविनायक तलावडा संघाला. थँक्यू सो मच. थँक्यू. यात मुळात मैदानाच्या आतमध्ये आणि 3 चेंडूंचा खेळ संपला गेलाय. 11 धावा फलकावरती. इथून या वेळेस फटका चांगला क्षेत्ररक्षक दररोज चांगला शॉट सिलेक्शन आपण पाहतो. फलंदाज आकाश बॅट मधून या धावा येताना पाहायला मिळतात. 100 मधून त्यानं धावफलक फ्लाय झाला जाऊन पोचला जाता 12 धावा धावफलकावरती. त्या ठिकाणी 59 धावांचा बाटला करायचा. इथून जयनुमान चटाळे संघाला आणि तिथून मात्र चांगली सुरुवात राहिली गेली. अशी सुरुवात झाली होती. तुम्ही जर पाहिलं गेलं तर यंगस्टार मकडेच्या माध्यमातून पहिल्या षटक 15 धावांचं राहिलं होतं. त्यानंतर केलेला पलटवार गोलंदाजांच्या माध्यमातून इथून तशीच स्थिती मात्र पाहायला मिळतात. जयनुमान चटाळे संघाची धावफलकावरती आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपला गेला. 12 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात मानावी लागेल. इथून टायमर सेट आहे याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. तुम्ही या वेळेस 50 वेगावर स्वार झाला. तिथून मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूचे सांगता झाले गेले. इथून शेवटचा ते बॉल असं ज्या ठिकाणी P1 हे षटक प्रगती पथावरती गोलंदाज अपूर्वाने ती जिम्मेदारी साकारली गेली. त्यावरती आतापर्यंत जरूर त्यावरती आक्रमण झाला परंतु तदनंतर केलेला पलटवार आपण पाहतो. यावेळेस प्लेट डाऊन मेस वळवलाय चेंडूला. जीतच्या विपक्षामध्ये हा आलेला दुसरा डॉट बॉल असेल. ते तसंच काही घडलं गेलं याही वेळेस ज्या ठिकाणी सुरुवात चांगली झाली होती. 15 धावा आल्या होत्या. पण पाहिलं गेलं तर फलंदाजी करत असताना यंगस्टार मकडे संघाच्या माध्यमातून तदनंतर या षटकामध्ये आपण पहिला 4 बॉलवरती 12 धावा आल्या. तदनंतर शेवटच्या अंतिम 2 चेंडू चांगले हाताळले गेले. डॉट बॉल आल्यात आणि तिथून मात्र 12 धावावरती रोखलं गेलं.
पहिलं षटक संपुष्टात आला. 12 धावा धावफलकावरती. येणारे बॉल असतील 24 आणि 24 बॉल मध्ये 47 धावा अजूनही बनवायच्या. ते म्हणजे जय हनुमान चटाळे संघाला. कुंदास प्रथमेश दाखल झाला. पॉवर प्लेचा दुसरा षटक आपण पाहतो. त्या ठिकाणी P2 ला सुरुवात. पहिलाच बॉल असेल आकाशसाठी. पिकअप शॉट जरूर. क्षेत्ररक्षक लॉंग प्लस क्षेत्ररक्षण झाला. फेकी मात्र होत्या. एकच जागेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. बॅकअप नव्हतं त्या ठिकाणी. परंतु इथून एकच धाव देऊन जाईल. त्या ठिकाणी या एकच्या पद्धतीने आपण पाहतो धावफलक फ्लाय होत्या. सुरुवात झाली एका धाब्याने. पुन्हा एकदा धावफलकाला 13 धावा धावफलकावरती. इथून प्रथमेशने पहिला बॉल तर चांगला हाताळला. शॉर्टपिच चेंडू होता त्यावरती प्रहार चांगला राहिला. परंतु तिथून एकच धाव आली. या तो नॉन स्ट्राईक वरती जीत आहे. थोडंसं बॅकवर्ड वरती त्याला पाहतोय आपण. आखूड टप्प्याची लेंथन लाईन त्यावरती केलंय आक्रमण. आमच्या समालोचन कक्षाला अभिवादन देणारा जीतच्या बॅट मधून आलाय चौकार 4. बराच काळ बॅकफुट वरती होता. इथून आखूड टप्प्याला मैदानामध्ये धारा नाही. इथून यावेळेस कॉपी बुक स्टाईल मध्ये यावेळेस नतीजे काही और इथून सरळ क्लिअर करेल षटकारामध्ये. इथून या 6 धावांना धावफलक फ्लाय होत असताना जाऊन पोहोचलं जाता 23 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेला पॉवरफुल बनवण्याचा इरादा स्पष्ट केला आणि त्यावरती यश आला. फलंदाज जीत या फलंदाजाला. इथून आतापर्यंत पहिल्या बॉल वरती वर्चस्व राहिल्यानंतर प्रथमेश वरती केलेला पलटवार. त्या ठिकाणी दुसऱ्या बॉल वरती आलेला चौकार आणि इथून आलेला षटकार. इथून धावफलक जाऊन पोचलं गेलं. ते म्हणजे 23 धावा धावफलकावरती. 21 चेंडू आणि 36 धावांचं इक्वेशन इथून विजयासाठी हनुमान चटाळे संघाला. मॅच अजूनही वाला बॅलन्सिंग दोन्ही बाजूनं. इथून यावेळेस चांगला फटका जरूर मोठ्या प्रहारमध्ये कन्वर्ट करायचा. क्षेत्ररक्षण अपूर्व चेंडूला फील्ड करेल त्या ठिकाणी. त्याचबरोबर एकच जागेवरती तुम्हाला समाधान मानावं लागेल. सॅटिस्फाय व्हावं लागतं. इथून या एकच्या मदतीनं धावफलक फ्लाय होत असताना जाऊन पोहोचलं जाता 24 धावा धावफलकावरती. तर इथून ज्या अनुषंगानं इथून खेळ केला जातो ना लवकर लवकर मॅचला फिनिश करण्याचा प्रयत्न तो जीत आणि फलंदाज आकाशामध्ये. उलटाच बॉल जरूर. क्षेत्ररक्षण कोणती चुकी करणार नाही. रोहन त्या ठिकाणी आले होते. इथून सोपा जाईल. फलंदाज आकाश ठरलाय फिल बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. पुन्हा शेवटचा अंतिम बॉल असेल. पुन्हा एकदा प्रथमेश दाखल झाला. स्ट्राईक मध्ये प्रतिका. दोन श्रेष्ठ बेस जरूर घेत लाऊड अपेल त्या ठिकाणी. परंतु ती उचलून धरली नाही. या लेग बाईक स्वरूपात पंचाने दर्शवला. एक धाव असेल त्या ठिकाणी धावफलकावरती ऍड होत असताना 2 षटक संपुष्टात आला. 2 षटके समाप्त केलेस. 12.50 चे सरासरी गाठत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय 25 धावा धावफलकावरती. आतापर्यंत पाहिलं गेलं तर जवळ 9 मिनिटांचा वापर 9.30 मिनिटाचा वापर झाला. या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून अजून येणारी 11 मिनिटे असतील आणि या 11 मिनिटांमध्ये तुम्हाला अजून 2 षटक हाताळायची याची नोंद असू द्या.
टायमर सेट इथून जर त्यामध्ये तुम्हाला यश आलं नाही तर शेवटचे अंतिम 6 चेंडू ज्या वेळेस शिल्लक असेल उर्वरित असेल त्यावेळेस मात्र तुम्हाला 4च खेळाडू तट्टी सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील आणि त्यावेळेस एका खेळाडूचं महत्व काय असतं हे मात्र दर्शवून दिलं जाईल निश्चित स्वरूपामध्ये. तर बोलूयात पुन्हा एकदा मॅच कडे त्या ठिकाणी समीकरण पाहतोय आपण येणाऱ्या 18 चेंडू आणि 34ची गरज आहे. गोलंदाज अपूर्व दाखल झाला, पहिलं षटक त्याच्या नावावरती राहिलं गेलं. यावेळेस समोर फुटतो जरूर परंतु वेग भन्नाटा क्षेत्ररक्षण थोडासा बीट झाला. तोडणं मैदानाच्या वत्तासावा त्या ठिकाणी जास्त उचले घेतले गेले आणि ते तोडणं मात्र एक धाव आली कारण प्रतीक दाखल झाला. विथ द बॉलने चांगली गोलंदाजी राहिल्यानंतर येथून विथ द बॅटने चांगली खेळी करावी लागणार. तुम जर चेनुमान चटाले संघाला विजय व्हायचा असेल पार्टनरशिप बिल्ड करणं खूप महत्वाचं असेल कारण ही एक धाव आली ज्या ठिकाणी 18 चेंडू 34ची गरज होती त्यामध्ये बदल झाला. 17 बॉल आणि 33ची गरज आहे. हा धावा केल्या जाऊ शकतात परंतु तोडणं तुम्हाला पार्टनरशिप बिल्ड करणं खूप महत्वाचं असेल. साधेदारी बिल्ड करावी लागेल. गोलंदाज पूर्व चांगली गोलंदाजी नियंत्रित गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आतापर्यंत राहिली गेली. तुम्ही या वेळेस वळवलाय बॅट चेडिंग एज कुठे चुकी करणार नाही. यशी रक्षक आपण पाहिला तर भावेशच्या ठिकाणी चांगलं यशी रक्षण पाहायला मिळतं. तोडणं जितके चेंडू निर्धाव येणारा तितकं प्रेशर कन्वर्ट होणारा त्यामुळे फलंदाजी करणाऱ्या टीम वरती अर्थात जयनुमान चटाळे संघावरती इथून काटेकी टक्कर आपण पाहतोय. सामना बॅलन्सिंग संपला नाही परंतु इथून जो जिता वही सिकंदर गोलंदाज अपूर्व पुन्हा शिकत जीतच्या विपक्षामध्ये. यावेळेस सरळ बॅटचा वापर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फील्डचे प्रयत्न जरूर झाले स्टॉप मात्र मिळवलाय चेंडूला. एका जाव्यावरती समाजा दुसरीचा प्रयत्न तो डायरेक्ट हिट जर झाला असता अचूक फेकी राहिली असते निश्चित स्वरूपामध्ये फलंदाज प्रतीकला बाद व्हावं लागलं असतं कारण डेंजर एंड कडे आले होते. अर्धा पल्ला पार केला होता खेळपट्टीचा इथून मात्र परतीचा प्रवास केला. इथून पॉपिन क्रीज वरती सेफ फलंदाज पाहायला मिळतो. इथून एकच धाव येईल एकच्या मदतीनं धावफलक फ्लाय होत असताना जाऊन पोहोचला जाता 27वा धावफलकावरती. इथून 3 चेंडूंवरती वर्चस्व गोलंदाज अपूर्वच कारण 3 चेंडू डिलिव्हर केलं अवघ्या 2 धावा खर्च करताना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अप्रतिम चेंडू राहिला गेला प्लेट डॅट मेस डॉट बॉल आला. प्रत्येक निर्धाव चेंडू सोन्याच्या किमतीचा गणला जाणारा आणि इथून तेच पाहायला मिळतं डॉट बॉल आला. तोडणं कृष्णा स्ट्रोक जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळतो. तोडणं तद्वार मात्र एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केला. 2 धावाने धावल जाऊन पोहोचला गेला 29 धावा धावफलकावरती. तोडणं 30 ची गरज असेल अर्धा पल्ला पार झाला अजूनही अर्धा पल्ला पार करायचा. आता सफर तय हो चुका है आता सफर अभी भी बाकी है. गोलंदाज शेवटचा नंतर बॉल अपूर्व पुन्हा एकदा दाखल झाला. इथून प्रतिम चेंडू राहिला गेला मिस्टर स्टोक जरूर मिडविकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल तद्वार करा फेकी राहिली गेली बॅकअप चांगला. इथून एक धावेला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट केला. इथून 3 षटकाची समाप्ती झाली. इथून 10.33 ची सरासरी गाठत असताना धावफलक जाऊन पोहोचलं गेलं ते म्हणजे 31वा धावफलकावरती. इथून इक्वेशन मध्ये बदल झाला 12 बॉल 28 ची गरज. इथून उर्वरित 7 मिनिटांमध्ये तुम्हाला एक षटक पूर्ण करायचा याची नोंद असू द्या.
तोंडना साने घेत आला चेंडू मात्र उडवलाय इंटू द गॅप मध्ये नो चान्स फॉर दी फिल्डर चेंडू क्लिअर करेल सी बारशे पार आलाय चौकार 4 4च्या मदतीने स्वागत केलं तोंडना साने घेत या गोलंदाजाचं त्या ठिकाणी चौथा षटक अर्थातच मिडल ओव्हर मध्ये आला आणि आतापर्यंत चांगली खेळी त्याच्या माध्यमातून राहिले गेले असेल जेत अजूनही मैदानामध्ये दोन याही वेळेस चांगला चेंडू हाताळला त्या ठिकाणी चौकार आल्यानंतर पुनरागमन केला गोलंदाज साने घेतनं आणि तोंडना एक धाव येईल त्या ठिकाणी 1च्या मदतीने धावफलक फ्लाय होत असताना जाऊन पोहोचला जाता 36 धावा धावफलकावरती इथून येणारे बॉल असतील 10 आणि 10 बॉल मध्ये 23 ची गरज मॅच अजूनही ऑन मॅच संपली नाही मॅच अजून बॅलन्सिंग आहे परंतु इथून काय घडेल काय बिघडेल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे याही वेळेस एकच धाव्यावरती सॅटिस्फाय एक धाव खूप महत्वाची आहे आणि दोन्ही एक धाव्याला धावफलक जाऊन पोहोचल्या 37 धावा धावफलकावरती 9 चेंडू 22 ची गरज तोंडा चांगला चेंडू झारोवर त्या ठिकाणी लाऊड अपील होती पर ते तोंडा पूर्ण रागबण केला निश्चित स्वरूपामध्ये मॅचला आव्हान केलंय पुन्हा एकदा ही मॅच आहे ना पूर्णपणे रंगतदार स्थितीमध्ये जाणारा कारण तोंडा गोलंदाज चांगली गोलंदाजी साकारतोय भले दावा येत असेल परंतु मी सुद्धा तमण्याचं नाव घेणार नाहीये दर्शवून दिला जात आहे गोलंदाज सानेगेटच्या माध्यमातून 2-4 चेंडूंचा खेळ संपला गेला 5वा बॉल असेल जीत साठी तोंडना चांगला प्रहार सरोवर ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतील तद्वार एकच जाव्यावरती समाधान मानावं लागेल परत इथून चुकी झाली या सानिकेतच्या माध्यमातून आणि त्याला मात्र दुसऱ्यामध्ये कन्वर्ट केला पुन्हा एक धाव्याला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट करत असताना एक धाव खूप महत्वाची असेल सानिकेतच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट झाली पुन्हा एकदा जेतवाना स्ट्राईक वरती धावफलक 2च्या मदतीने 39 धावांपर्यंत पोहोचला जाता 39 रन ऑन दी स्कोर कार्ड 39 धावा धावफलकावरती इथून सामन्याचं इक्वेशन बदललाय 7 बॉल 20 ची गरज यावेळेस सोडवले जरूर चेंडू बर्राच काळाव्यामध्ये इथं क्षेत्ररक्षक आहेत पण तो रोखू शकणार नाही चेंडू सरळ सीमा रेषा पार जीच्या बॅट मधून महत्वाच्या क्षणाला आलेला हा षटकार 6 तोंडना एकच धाव होती त्या ठिकाणी चुकी झाली सानिकेतच्या माध्यमातून आणि तिथून आलेला हा षटकार या चुकीला माफी नसेल इथून सामन्याचं इक्वेशन बदलला त्या ठिकाणी जाऊन पोहोचलं जाता त्यामध्ये येणारे बॉल असतील 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 14 ची गरज प्लीज स्पीडअप करायचं विनंती असेल इथून एक्स्ट्रा बकणे संघ तुम्हाला सुद्धा विनंती आहे बरेच फील्ड अरेंज करा तोडणा महेश पालकर दाखल झाला अनुभवाचा भांडार जरूर ज्याच्याकडे या
परंतु इथून त्याला इथून अस्तित्व तो सिद्ध करायचं असेल तर इथून या धावा रोखाव्या लागणार, कारण जिम्मेदारीनं त्याच्यावरती गोलंदाजी जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी अचूकरित्या पेलली जाईल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह. गोलंदाज महेश पालकर दाखल झाला. शेवटचा अंतिम 7 चेंडूंचा खेळ शेष 6 बॉल. येणाऱ्या 6 बॉल मध्ये 14ची गरज. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे, कारण इथून जर निर्धाव चेंडू हाताळले तर मॅच ऑन राहील, अन्यथा मात्र पराभवाच्या मार्गावरती चालावं लागणार. चला प्लीज पिटअप करायचं विनंती असेल. तोनी ही वेळेस फटका जरूर पप्पर लगोपला क्षेत्ररक्षण अपूर्व चुकी करतोय आणि तिथून मात्र 4 धावांमध्ये कन्वर्ट झाला. तर पहिल्याच बॉल वरती अपूर्वाने केलेली चुकी आहे आणि त्या चेंडूवरती झाला 4 धावांची मोहर उठवली गेली फलंदाज प्रतीकच्या माध्यमातून आणि तोंड या 4च्या मदतीनं धावफलक फ्लाय होत असताना जाऊन पोचलं जाता ते म्हणजे 49 धावा धावफलकावरती. 59 रन ऑन दी स्कोर कार्ड. 49 धावा धावफलकावरती. 5 बॉल मध्ये 10ची गरज आहे. तो 200च्या स्ट्राईक रेट न धावा जमवायच्यात. त्या ठिकाणी 5 चेंडू 10ची गरज. महेश पुन्हा एकदा दाखल झाला ओव्हर द विकेट न प्रतीकच्या विपक्षामध्ये. तोडणं सरळ बॅटचा वापर क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन जरूर आहे. भंबल झाला पण ते तोडणं एकच धाव्यावरती तुम्हाला सॅटिस्फाय व्हावं लागेल, समाधान मांडावं लागतं आणि तोडणं या 1च्या मदतीनं धावफलक फ्लाय झाल्या. अर्धशतक जरूर यावेळेस लागलं जातं. म्हणजे जयनुमान सटळे संघाच्या नावावरती 50 धावापर्यंत मजल मारली गेली. येणारे बॉल असतील 4 आणि 4 मध्ये 9 धावांची गरज. 4 चेंडू 9ची गरज. इथून जर पाहिलं गेलं तर 8 धावा जर आल्या या 4 चेंडू मध्ये तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. इथून जर 4 चेंडू मध्ये 8 धावा आल्या तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. प्लीज स्पीडअप करा विनंती असेल मागण्या संघ. चला प्लीज पिटअप करा विनंती असेल. यंगस्टर माकडे संघ तुम्ही जास्त वेळ खर्च करता. तो यावेळेस उडवला जरूर. सरळ बॅटचा वापर झाला. चेंडू सरळ सीमारेषा पार. षटकार 6. तोडणं जिटने बराच वेळ मात्र घेतला गेला. जास्त वेळ खर्च केला. क्षेत्ररक्षण कुठे सजवावं कुठे नाही या विचारामध्ये महेशने खराब चेंडू हाताळला. त्यावरती झालेला हा वारा. चेंडूला सरळ सीमा रेषा पार पाठवला. नेतून षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलं जातं. 56 धावा धावफलकावरती. 3 चेंडू 3ची गरज. तोंडा सामना रंगतदार स्थितीमध्ये हा चेंडू निर्भर करेल कोणता संघ विजयी होणारा, कारण काही होऊ शकतं. क्रिकेट म्हणलं तर अनिश्चितीचा खेळ आहे. चला प्लीज स्पीडअप करा विनंती असेल. इथून यंगस्टार माकडे संघ तुम्ही जास्त वेळ खर्च करता. आणि इथून हा सामना जसा संपेल तसं आपण आपल्या गटामध्ये सुपर 6 चे लॉट्स टाकणार आहोत. फुलटाच बॉल उडवले जरूर. क्षेत्ररक्षक नाहीये. इंटू द गॅप मध्ये विजयाचा शिक्का बोर्तप करणारा हा आला जितच्या बॅट मधून चौकार आणि विजयश्री संपादित होतो. जय हनुमान चटाळे संघ कॉंग्रॅच्युलेशन. तर इथून हॅड लक टीम यंगस्टर बाकडे संघ तुम्ही इथे आलात, या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात. परंतु ज्या चुका झाल्या त्या अनुषंगाने तुम्हाला पराभूत व्हावा लागला. तर इथून तुमचं सुद्धा तितकंच कौतुक असेल आणि इथून अभिनंदन टीम जय हनुमान चटाळे संघ. चला त्वरित फील्ड अरेंज करायची आहे. इथून डोंगरेपाडा संघ तुम्हाला सुद्धा विनंती असेल कारण तुम्ही इथून नाणेफेकी जिंकली गेली आहे. डोंगरेपाडा संघ त्या समवेत इथून सिद्धिविनायक तलावडा संघ त्वरित आपले सुद्धा बॅटर आपण रेडी ठेवायचे. तर इथून 14 चेंडू 35 धावा चेक विस्फोटक नॉक.